निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्यासाठी या दिंड्या मार्गस्थ होत आहेत आणि आपण गेले 3 दिवसापासून हा संपूर्ण कव्हरेज करतोय. आणि कव्हरेज करत असताना प्रत्येक दिंडीचा अनुभव आपण जाणून घेतो. आज आपण एक दिंडीचा अनुभव घेतो. ही दिंडी कुठली आहे, गेली किती वर्ष ते दिंडीमध्ये आहेत. महाराज मला सांगा, किती वर्ष आले तुम्ही या दिंडीमध्ये आहात? संत ज्ञानेश्वर हरिपाठ मंडळ पहारे, भिवंडी तालुका, ठाणे जिल्हा, इथून जवळजवळ 14 वर्ष झाली ही दिंडी येत आहे. संत निवृत्तीनाथांचा पौष वारीचा हा सोहळा परमपूज्य आमचे वैकुंठ श्री रघुनाथ बाबा म्हणजे माझे वडील यांनी सुरू केलेला आणि अध्यक्ष असणारे आमचे हरिभक्त पुंडलिक बाबा पाटील या संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या प्रेरणेने हे चाललेले आहे. आमच्या दिंडीत जवळजवळ 100 माणसं असतात आणि आनंदाने, गुण्या गोविंदाने, हसत खेळत, नाचत बागडत, काकडा भजन म्हणत त्या ब्रह्मानंदाचा आम्ही आनंद लुटत असतो. जवळजवळ 14 वर्ष झालेली आहे. आजचा हा तुमचा तिसरा दिवस आहे. आणि कसा आहे वारीचा अनुभव तुमचा? वारीचा अनुभव आता 14 वर्ष झाली. आता वास्तविक पाहता आम्ही सर्व वारकरीच आहोत. वारकऱ्याची वारी म्हणजे प्राण आहे. वारकरी संप्रदायामध्ये वारीला खूप महत्व आहे. मग ती निवृत्तीनाथांची असो, ज्ञानोबाऱ्यांची असो, तुकोबाऱ्यांची असो आणि पांडुरंगाची वारी, आमचे सर्व वारकरी या वाऱ्या करत असतात. आषाढी, कार्तिकी, आता ही पौषी वारी, आता 1 महिन्यानंतर जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा वैकुंठ गमन. आम्ही नवी मुंबई ते देहवारी पायी करत असतो. पण आमच्या वारकऱ्याची अशी धारणा आहे, वारी हा प्राण आहे आणि ती केलीच पाहिजे. पंढरीचा वारकरी वारी चुकून नेती हरी. सगळं कामं टाकून, प्रपंच टाकून, तुळशीपत्र ठेवून आम्ही वारीला निघणार म्हणजे निघणार. रामकृष्ण आहे. एक वारी म्हटलं तरी आपण थोडासा वेळ काढतो, कारण आपल्याला वर्षभरात वेळ नसतो आणि कामं असतात आपल्याला, प्रत्येक कामासून. मग हे ऍडजस्टमेंट कशी होती तुमची? हा, ते आम्ही वर्षातून ते दिवस आमच्या त्या रात्र वर्षभर आम्ही घोकत असतो. कधी येईल वारी, कधी येईल वारी, त्याच्यासाठी 1000 कामं टाकून, प्रपंच संसार टाकून आम्ही वारी करणार म्हणजे करणार, अशी आमची निष्ठा आहे. रामकृष्ण आहे. आता आपला जो सोहळा आहे निवृत्तीनाथांचा, त्यांच्या संदर्भात काय सांगा? सकळे तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझ्या मना, किंवा विश्वाचा हा गुरु स्वामी निवृत्ती दातारू. ज्ञानोबारांचे गुरु जरी निवृत्तीनाथ असले तरी पूर्ण विश्वाचे गुरु निवृत्तीनाथ आहेत. आणि ते सर्वांचे गुरु असल्यामुळं अशा सद्गुरु, जगद्गुरु, विश्वगुरु निवृत्तीनाथांची वारी ही केलीच पाहिजे. भगवान परमेत्म्याने पार्वतीला त्र्यंबकेश्वराचं महात्म्य सांगत असताना सांगितलेलं आहे, पुण्यभूमी गंगा तिरी दर्या अवतार त्रिपुरारी, नाम त्र्यंबक निर्धारी, मागे ब्रह्मेश्वरी शोभत, पार्वतीशी सांगे कैलास राणा, येथे नांदेल निवृत्ती निधान, त्यांचे ठावे हा पुण्य पावन, जीवा उद्धरण म्हणता निवृत्ती. प्रत्यक्ष भगवान परमात्मा भोळानाथ, भगवान शंकर पार्वती मातेला त्र्यंबकेश्वराचं महात्म्य सांगतात. एवढं श्रेष्ठ त्र्यंबकेश्वराचं महात्म्य आहे म्हणून त्याची वारी केलीच पाहिजे, असं संतांचा आग्रह आहे. रामकृष्ण आहे. आता जी तरुण पिढी आहे बघा, एकीकडे पाहिलं तर आपण मोबाईलच्या ह्याच्यामध्ये तरुण पिढी वाहत चाललेली आहे आणि एकीकडे दुसरं तर बघितलं तर नशेच्या मार्गामध्ये एक तरुण पिढी तुम्हाला दिसते. म्हणजे आपले अनेक शहरामध्ये आपण होतो. मग काय तुम्ही सांगाल या तरुणांना? मी तर एकच सांगेन, आताची जी तरुण आहे व्यसन आणि फॅशन याच्यामध्ये बर्बाद होत चाललेले आहे. त्यांनी खरं म्हणजे कीर्तनाला आलं पाहिजे, वारीला आलं पाहिजे, संतांच्या संगतीत आलं पाहिजे. कारण बैसता संतांची संगती, कळे आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दूर झाला. तुकोबरा सांगता संतांच्या संगतीत आलं पाहिजे. संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती यांनी पण ते संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. आजचा तरुण हरवलेला आहे, व्यसनाधीन झालेला आहे, पण त्या तरुणांनी परमार्थामध्ये उडी घातली पाहिजे, संतांच्या संगतीत आलं पाहिजे, तरच त्याचा तरुणोपाय होईल. नाही तर पूर्ण तरुणाई लयालाच जाईल, अशी आताची बिकट परिस्थिती आहे. रामकृष्ण आहे. 2 तुम्ही अभंग घेता का? 2 चालते. टाळ वाजवा. हरी सकळई तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळई तीर्थे निवृत्तीचे पायी, बोला सकळई तीर्थे निवृत्तीचे पायी.
माझ्या मना येते बुडी देवी माझ्या मना माझ्या मना माझ्या मना माझ्या मना आता मी न करी भ्रांतीचे प्रबोध आता मी न करी भ्रांतीचे प्रबोध येते बुडी देवी माझ्या मना येते बुडी देवी माझ्या मना माझ्या मना माझ्या मना माझ्या मना आता मी न करी भ्रांतीचे प्रबोध आता मी न करी भ्रांतीचे प्रबोध वृत्तीचे मार्गन केले आसे वृत्तीचे मार्गन केले आसे केले आसे केले आसे केले आसे आता मी न करी भ्रांतीचे प्रबोध 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 जय माऊली. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय बकराज भगवान की जय गंगा मैया की जय हरे 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 रामकृष्ण आज आपल्या भेवंडी तालुक्यातल्या पहाड या दिंडी संदर्भात संवाद साधला. उद्या आपण एक दुसऱ्या परत दिंडीसोबत संवाद साधणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पाहायला कोणी विसरू नका. रामकृष्ण. कुंडली Subscribe for more content.